श्री वीर तपस्वी शाळेत आषाढी दिंडी व पालखी सोहळ्यात विठू रखुमाई सोबत रंगले बालसंत व बालवारकरी। श्री ब्रह्ममठ होटगी संचलित श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळा MIDC येथे आज देवशयनी आषाढ एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळा मान्य मुख्याध्यापक श्री केदारनाथ बसाटे यांच्या नियोजनबद्ध व शिस्तशीर मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी डाएटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर शोभा मिसाळ, संस्थेचे सचिव मान्य श्री SG स्वामी सर, संस्थेचे संचालक मान्य श्रीयुत रामपुरे सर, SVCS DED कॉलेजच्या प्राचार्या पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत पालखी व प्रतिमा पूजन करण्यात आले। प्रास्ताविकात इयत्ता चौथीतील चिरंजीव वरद पाटील व पल्लवी करडे यांनी वारीची संकल्पना व माहिती सांगितली। अध्यक्षीय निवड व पाहुण्यांचे स्वागत सौ वाडीकर मॅडम यांनी केले। इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अभंगगीते सादर केली। विविध संतांच्या वेशभूषेतील बालकांनी अभंग, दोहे आणि विठ्ठलाची गाणी गायली। विठू माऊलीची पालखी विठ्ठल रखुमाई वेशातील बालक, संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांभोवती टाळ पताका, तुळस घेतलेल्या बालवारकऱ्यांचे रिंगण आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेला बालगोपाळांचा मेळा जणू पंढरीची सुख अनुभवत होता। यावेळी तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नदी भरली चंद्रभागा व चौथीच्या विद्यार्थिनींनी देह विठ्ठला या गीतावर सुंदर नृत्य सादर केले। तसेच टाळ नृत्य सादर केले। ज्ञानबा तुकाराम व विठूनामाच्या गजरात पालखी व दिंडी श्री वीर तपस्वी मंदिराकडे निघाली। मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून बालवारकरी आनंद व समाधानात ज्ञान मंदिरात परतले। अध्यक्षीय मनोगतात माननीय मुख्याध्यापक श्री बसाटे सर यांनी वारीतून सहकार्य, एकोपा, नामस्मरण, जनजागृती, आदरभाव शिकायला व अनुभवायला मिळतो असे सांगितले। अतिशय शिस्तबद्ध व आनंदी उत्साही वातावरणात हा भक्ती सोहळा पार पडला। प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली। कुमारी पल्लवी करडे व वरद पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कुमारी वडगावे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।